आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बरं झालं। तुला वाटत असेल ना नेहमी आपल्याला त्रास देणारी, आपल्यावर हुकूम गाजवणारी, छळणारी सासू कशी शांत झाली आहे, कशी जमिनीवर आली आहे। असाच विचार करत असशील ना माझ्याबद्दल तू आता? नाही तिलोत्तमा मॅडम, माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार आला नव्हता। याआधी नाही आणि यापुढेही कधी येऊ शकणार नाही। तुम्हाला सांगू, सारंग सर ना नेहमी तुमच्याबद्दल चांगलं सांगत असतात। कसं तुम्ही इतक्या कष्टाने, इतकी मेहनत करून ही कंपनी उभी केलीत। परिस्थिती वाईट असताना सुद्धा न डगमगता तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात, मार्ग काढलेत। डोळ्यात तेल घालून कसं मुलांना वाढवलं, त्यांना चांगले संस्कार दिलेत। असंच करायचं असतं का? तरच माणूस यशस्वी होतो। परिस्थिती कशी असली तरी सुद्धा खंबीरपणे आपण उभं राहायचं असतं, त्याला सामोरं जायचं असतं, मार्ग काढायचे असतात, थांबायचं नाही। आणि परिस्थिती जर का वाईट असेल ना तर त्याची झळ आपल्या लेकरांपर्यंत जाऊ द्यायची नाही। चेहरा हसरा ठेवायचा आणि लेकरांवर छान संस्कार करत राहायचे। त्यांना एक उत्तम माणूस, एक उत्तम व्यक्ती बनवण्यासाठी। आणि माझं सारंग खूप चांगलं आहे, ते सगळे संस्कार त्याच्यात दिसतील तुला। तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? बघ विचारून विचार। सारंग सर खूप मस्तीखोर होते ना? खूप त्रास द्यायचे ना तुम्हाला? खूप मस्ती करायचा तो, खूप, पण तितकाच निरागस सुद्धा होता। माझी खोडी काढायचा, सतत छळायचा मला आणि मग बाबांच्या मागे जाऊन लपायचा। मी पण कोण होते? त्यांची आई। लाड करायचे, पण माझा धाक सुद्धा होता। तुझी आई सुद्धा असंच वागत असेल ना तुझ्या बरोबर?